आघाडीवर। तर पुढचा कल हाती येतोय। पुढच्या कलानुसार राम शिंदे भाजपचे कर्जत जामखेडमधून आघाडीवर आहेत, तर रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पिछाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। तर सध्याच्या घडीला 182, 98 आणि 8 अशी आकडेवारी आहे। 288 पैकी 182 महायुती, 98 मविया, इतर 8, ज्याच्यामध्ये भाजप 103, शिंदेची शिवसेना 45, अजित पवार 34, काँग्रेस 33, ठाकरे पक्ष 35, शरद पवारांचा पक्ष 30 ठिकाणी आघाडीवर। इतरांच्या खात्यात जात आहेत 8 जागा। सध्याच्या घडीला 8 ठिकाणी इतर आघाडीवर आहेत। तर मनसे आणि वंचितला अजूनही आपलं खातं उघडता आलेलं नाही। आपल्याला मनसे डार्क हॉर्स ठरेल या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं। तर चौथ्या फेरी अखेर छगन भुजबळ 3000 मतांनी येवल्यामध्ये आघाडीवर आहेत। अजित पवार तिसऱ्या फेरी अखेर 9200 मतांनी आघाडीवर आहेत। औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे थेट चौथ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला दिसतंय। कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। तर भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे संतोष शेट्टी आघाडीवर असल्याचं दिसतंय। अश्विन, खरं संभाजीनगर मधले काही वेगळेच कल समोर येतात आणि जसं आपण बघितलं आता ठिकठिकाणी त्या भागामध्ये मगाशी संजय शिरसाट पिछाडीवर होते आणि आता आणखी काही कल समोर येत आहेत। औरंगाबाद पूर्व मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत सध्याच्या घडीला। त्यामुळे कळवा मुंब्रा तिकडे जितेंद्र आव्हाडांनी आघाडी टिकवली आहे, तर काही ठिकाणी काही दिग्गज नेते जे आहेत ते पिछाडीवर गेलेले बघायला मिळते। बरोबर आहे। औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांचं आव्हान आहे अतुल सावे यांच्या समोर आणि अतुल सावे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे। येवल्यामध्ये धाकधूक वाढवणारा क्षण होता, कारण का छगन भुजबळ सातत्यानं पिछाडीवर दिसत होते, पण अखेर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। परळीमध्ये धनंजय मुंडे 15000 मतांनी आघाडीवर आहे, खूप मोठं मार्जिन म्हणावं लागेल। तर औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अश्विन, खरं त्याच्यामुळे काही ठिकाणी आघाडी वाढते आहे मोठ्या प्रमाणात। जसं आपण बघितलं मगाशी कालिदास कोळंबकरांच्या बाबतीत, मंगलप्रभात लोढांच्या बाबतीत, इकडे आता आपण बघितलं जवळपास 14-15 हजारांची आघाडी आहे। तिकडे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमध्ये आघाडी टिकवून ठेवली आहे। अमरावतीत राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या आघाडीवर आहेत। परळीमध्ये धनंजय मुंडे 15000 मतांनी आघाडीवर आहेत। त्यामुळे भोकरदनमध्ये शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्यासमोर इम्तियाज जलील यांचं आव्हान आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांनी तिसऱ्या फेरी अखेर 9200 मतांची आघाडी कायम टिकवून ठेवली आहे। तर चौथ्या फेरी अखेर जयेंद्र दुबळा ठाकरे गटाचे पालघरमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतं। तर शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे। चौथ्या फेरी अखेर बवियाचे हितेंद्र ठाकूर वसईमध्ये आघाडीवर गेल्याचं आपल्याला दिसतंय। तर औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत। अश्विन, खरंय मगाशी हितेंद्र ठाकूर पिछाडीवर होते, आता आघाडीवर गेलेत। क्षितिज ठाकूर देखील पिछाडीवर होते, बघूया आता त्यांची अपडेट काय येते। पण जसं आपण म्हटलं अनेक ठिकाणी अजूनही सीसॉ बॅटल आहे। काही फेऱ्या गणित पुन्हा एकदा चित्र बदलताना बघायला मिळते। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर,